आपणा सर्वांना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. मी संदेश मंडलिक अहमदनगर ह्या भागामधून आहे आणि या भागामध्ये मी पालखी सेवेमध्ये आहे पूर्ण वेळ. मी प्रभूला धन्यवाद देतो. त्याने ही सुवर्ण वेळ दिली त्याच्या पवित्र वचनामधून मार्गदर्शन करण्याची. त्याचबरोबर मी सर्व जे महाराष्ट्र रिफॉर्मर्स आहेत, जे सर्व सेवकगण आहेत, त्यांचे देखील मी आभार मानतो की त्यांनी मला ही सुवर्ण संधी दिली त्याच्या पवित्र आणि सामर्थ्य वचनामधून बोलण्यासाठी. आजच्या या वेळी आपण देवाच्या वचनावर विचार करणार आहोत. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, ह्या दिवसामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की काय स्थिती आहे आणि आपल्याला माहीत आहे की पूर्ण जग लॉकडाऊन आहे आणि अशा परिस्थितीमध्ये लोक विविध प्रकारे या स्थितीला, या वेळा घेतात. त्यांच्या दृष्टीने ही वेळ वेगवेगळ्या विचारांनी ते घेतात. परंतु देवाच्या प्रिय लेकरांनो, आपण विश्वासणारे या नात्याने आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की सर्व गोष्टींवर नियंत्रण करता, सर्व गोष्टीवर कार्य करणारा तो एकच महान सामर्थ्यशाली प्रभू आहे, जो स्वर्ग सिंहासनारूढ आहे आणि जो राज्य करीतो. आणि आपण त्यासाठीच या दिवसांमध्ये देवाच्या गुणविशेषांवर विशेष करून विविध उपदेश देवाच्या सेवकांनी दिलेले आहेत. आणि त्याच बरोबर आज देखील आपण एका गुणविशेषावर विचार करणार आहोत. आणि तो जो गुणविशेष आहे तो म्हणजे प्रोव्हिडन्स ऑफ गॉड, म्हणजेच देवाचे ईश्वरीय नियोजन. तर या विषयाकडे आपण जाण्या अगोदर आपण देवाकडून मार्गदर्शन मागूया. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तू जो अखिल विश्वाचा निर्माण करता, त्या तुझ्या चरणी आम्ही येतो. तू थोर एकमेव प्रभू आहे, तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहे. आम्ही तुझे आभार मानतो. देवापा, अशी कोणतीच गोष्ट, अशी कोणतीच घटना, असा कोणताच काळ नाही की जो तुझ्या हातामधून सुटलेला आहे. नाही, होय प्रभू, सर्व काही तुझ्या नियंत्रणामध्ये आहे. आणि प्रभू, जे काही घडतं त्यामध्ये तू कार्यरत आहेस. हे देवापा, आम्हाला तुझ्या वचनामधून तू नित्य शिकवतस. तू सार्वभौम राजा आहेस. सर्व गोष्टीवर तुझं महान नियंत्रण आहे देवापा. पवित्र बापा, या वेळी आम्ही विनंती करतो, तुझ्या पवित्र वचनावर आता आम्ही विचार करत असताना, मनन करत असताना आम्हाला तू सहाय्य कर. विशेष करून दे बापा, तुझं ईश्वरी नियोजन या विषयावर प्रभू आम्ही बोलत असताना तू योग्य ज्ञान, बुद्धी, समज दे. प्रभू, मग स्वाप्यावर दया कर. तुझ्या पवित्र वचनावर बोलत असताना आणि सर्व जे श्रोतेगण आहेत, जे देवापा हे तुझं पवित्र वचन ऐकतील, होय बापा, तुझ्या या वचनाद्वारे प्रत्येकाच्या जीवनाचा ठावा तू घे. आणि देवापा, तुझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन याद्वारे बदलला जाईल. आणि प्रभू, अधिक बापा आम्ही नम्र होऊ आणि तू गौरवेला जाशील याद्वारे असं तू हो दे. सर्व धन्यवाद आम्ही तुला देतो. प्रभू येशूच्या प्रेमळ आणि गोड नावामध्ये प्रार्थना मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. देवाचे प्रिय लेकरांनो, ह्यावेळेस आपण ज्या विषयावर विचार करत आहोत त्याविषयी मी तुम्हाला अगोदरही सांगितलं आणि आता पुन्हा एक वार सांगू इच्छितो की आजचा आपला विषय आहे देवाचे ईश्वरीय नियोजन. ज्यावेळेस आपण या विषयाविषयी विचार करतो तर आपल्याला काही गोष्टी समजणं गरजेचं आहे. देवाचे ईश्वरीय नियोजन किंवा प्रोव्हिडन्स ऑफ गॉड याच्याविषयी आपण विचार करत असताना इंग्लिशमधील प्रोव्हिडन्स हा जो शब्द आहे तो मूळ लॅटिन भाषेमधील प्रोव्हिडेंटिया आणि मूळ ग्रीक भाषेमधील प्रोनोइया या शब्दापासून आलेला तो शब्द आहे, ज्याचा सर्वसाधारणपणे असा अर्थ होतो की दूरदृष्टी किंवा भविष्य काळासाठी तरतूद करणं. परंतु पवित्र शास्त्रीय दृष्टीने हा जो अर्थ आहे तो योग्य नाही, तो चुकीचा आहे. कारण त्याच्यामध्ये जर आपण फक्त तरतूद करणं किंवा दूरदृष्टी किंवा भविष्य काळासाठी तरतूद करणं, जर हा सर्वसाधारण अर्थ जर आपण घेतला आणि देवाविषयी जर आपण विचार केला तर कुठंतरी आपण त्या देवाला कमकुवत करतो. परंतु ईश्वर वैज्ञानिक दृष्टीने किंवा सैद्धांतिक दृष्टीने, पवित्र शास्त्रीय दृष्टीने प्रोव्हिडन्स ऑफ गॉड
या विषयाचा जो योग्य जे भाषांतर आहे ते भाषांतर म्हणजे देवाचे ईश्वरीय नियोजन. आणि पवित्र शास्त्रीय दृष्टीने हा अर्थ किंवा हा जो शब्द आहे तो योग्य आहे, देवाचे ईश्वरीय नियोजन. आणि ज्यावेळेस आपण देवाचे ईश्वरीय नियोजन ह्याविषयी विचार करतो तर देवाचे प्रिय लेकरांनो, हा असा विषय आहे की ज्यामध्ये देवपणाची पूर्णत्व आपल्याला पाहायला भेटते. देवाविषयी ज्यावेळेस विचार येतात मनामध्ये तर जग आणि जगातील लोक आणि सर्वच मानवजात देवाविषयी पुष्कळ प्रश्न उठवतात. जसे देव कोण आहे, तो कसे कार्य करतो, निर्मितीमधील आणि देवामधील संबंध काय आहे, काय मी देवाला जाणून घेऊ शकतो काय, अशा अनेक प्रश्न आहेत देवाबद्दलचे जे लोकांच्या मनामध्ये बसलेले आहेत. परंतु या सर्वांचं उत्तर आपल्याला पवित्र शास्त्र देतं. आणि विशेष करून जर आपण देवाचे ईश्वरीय नियोजन हा विषय जर योग्य रीतीने शिकलो तर आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तर जे आहे ते फार योग्य रीतीने आपल्याला मिळतील. देवाचे ईश्वरीय नियोजन ह्याविषयी आपण विचार करत असताना हे असं पवित्र शास्त्रीय तत्व आहे किंवा हा असा सिद्धांत आहे की ज्यामध्ये आपल्याला देवाचे संपूर्ण गुणवैशिष्ट्य, त्याचे संपूर्ण कार्य, त्याचे संपूर्ण ध्येय आपल्याला पाहायला भेटेल. आणि म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, हा विषय आपल्याला योग्य रीतीने समजून घेणं गरजेचं आहे. या विषयाकडे जाण्या अगोदर आपण काही ज्या चुकीच्या मतप्रणाली आहेत देवाविषयीच्या त्या अगोदर जाणून घेऊ. त्यामधील पहिली जी मतप्रणाली आहे ती म्हणजे सर्वेश्वरवाद. ते अशा प्रकारे विचार करतात की देव सर्व काही आहे, जे काही दिसतं ते देव आहे. त्यानंतर दुसरा जो वाद आहे किंवा जे दुसरं जी मतप्रणाली आहे चुकीची, त्याला अनेकेश्वरवाद म्हणतात. ते म्हणतात की अनेक देव आहेत आणि त्यांच्यामध्ये दर्जा आहे. परंतु हे सुद्धा चुकीचं आहे. आणखी एक प्रचलित जो वाद आहे किंवा जे चुकीची मतप्रणाली आहे त्याला डिइझम म्हणजेच देववाद म्हणतात. ते अशा प्रकारे विचार करतात की देवाने सर्व काही उत्पन्न केलं, त्याने निर्माण केलं आणि तो काय करत आहे, त्यांना त्यांच्या नैसर्गिक नियमानुसार तो असू देत आहे. आता जे काही चाललेलं आहे, ज्या काही घडामोडी होत आहेत त्या अचानक अकस्मात त्या आपल्या आपण होत आहे. त्यामध्ये देव कार्यरत नाही. देवाने त्याचं काम केलेलं आहे आणि आता त्याने त्याच्या निर्मितीला तसंच सोडून दिलेलं आहे. आता तो त्याच्यामध्ये व्यक्तिशः गुंतलेला नाही. परंतु ह्या सर्व मतप्रणाली ज्या आहेत त्या देवावर आक्षेप घेणाऱ्या आहेत आणि हे संपूर्ण पवित्र शास्त्राला विरोध करणाऱ्या मतप्रणाली आहेत. आणि अशांपासून आपल्याला दूर राहणं गरजेचं आहे. ह्यावेळेस आपण देवाचे ईश्वरीय नियोजन याविषयी विचार करत असताना काही महत्त्वाच्या व्याख्या आपण पाहणार आहोत, ज्या त्याच्या प्रिय लेकरांनी, ज्या त्याच्या पवित्र शास्त्रीय अभ्यासकांनी दिलेल्या आहेत. त्यामधील पहिली जी व्याख्या आहे ती व्याख्या वेस्टमिन्स्टर विश्वास निवेदन म्हणजेच वेस्टमिन्स्टर कन्फेशन या मतप्रणालीमधून, या विश्वास निवेदनामधून घेण्यात आलेले आहे. ते म्हणतात की देव जो सर्व गोष्टींचा महान निर्माण करता, विश्वाधार, तो त्याच्या अचूक सर्व ज्ञानानुसार, त्याच्या स्वसंकल्पानुसार, त्याच्या स्वतंत्र स्वइच्छेनुसार, त्याचे सामर्थ्य, नीतिमत्व, चांगुलपण आणि त्याची दया आणि त्याच्या अतिउच्च ज्ञानाने, पवित्र ईश्वरीय योजनेने सर्व काही ठेवतो, व्यवस्था लावतो आणि सर्व निर्मितीवर, सर्व कार्यावर, सर्व गोष्टींवर, मग ती मोठ्यातली मोठी असो किंवा लहानातली लहान असो, त्या सर्वांवर तो राज्य करीतो, ते चालवितो आणि त्याच्या इच्छेनुसार तो शासन, दंड किंवा ते फेकतो देखील. फेकणे म्हणजे तो नष्ट देखील करतो, तो शासन, दंड देखील देतो.
त्यानंतर दुसरी जी व्याख्या आहे ती व्याख्या शॉर्टर कॅटेकिझम यामधून घेण्यात आलेली आहे, ज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की ते अशा प्रकारे म्हणतात की देव जो अति पवित्र, सर्वज्ञानी, सर्व सामर्थ्य निर्माण करता, तो आपल्या सर्व निर्मितीचे व त्यांच्या सर्व कार्यांचे जतन करतो, त्यावर शासन करतो, त्यावर राज्य करीतो. तिसरी जी व्याख्या आहे ती व्याख्या न्यू सिटी कॅटेकिझम यामधून घेण्यात आलेली आहे. त्यामधील विशेष करून प्रश्न क्रमांक 2 जो आहे त्यावर त्यांनी उत्तर देत असताना ती व्याख्या दिलेली आहे. तो प्रश्न क्रमांक 2 म्हणजे देव कोण आहे, आणि त्यांनी त्याला अशा प्रकारे उत्तर दिलेलं आहे की देव निर्माण करता आहे आणि तो सर्वस्वाचा आणि सर्व गोष्टींचा जतन करता, तो सार्वकालिक, असीमित, कधीही न बदलणारा, त्याच्या सामर्थ्यात, त्याच्या कार्यात, त्याच्या ज्ञानात, त्याच्या गौरवात, नीतिमत्वात, न्यायीपणात, सत्यतेत कधीही न बदलणारा तो आहे. त्याला सोडून आणि त्याच्या इच्छेविरुद्ध काहीच घडू शकत नाही. होय, खरंच त्याला सोडून आणि त्याच्या इच्छेविरुद्ध काहीच घडू शकत नाही. त्यानंतर चौथी आणि शेवटची जी व्याख्या आहे देवाच्या ईश्वरीय नियोजनाबद्दलची, ती आपल्याला देवाचे जे सेवक आहेत पास्टर फिल जॉन्सन, त्यांनी देवाचे ईश्वरीय नियोजन या विषयासंबंधी बोलत असताना अशा प्रकारे व्याख्या दिलेली आहे. ते म्हणतात की देव वैयक्तिक रीतीने, निरंतर, अखंडित, परिपूर्ण रीतीने त्याच्या सर्व निर्मितीवर राज्य करतो किंवा शासन करतो, तिचे तो जतन करतोय. देव त्याची समक्षता जरी चमत्काराद्वारे प्रगट करत नसला तरी वैयक्तिक रीतीने तो उपस्थित आहे आणि जे काही सर्व काही घडतं त्यामध्ये सतर्कतेने तो कार्यरत आहे. या सर्व व्याख्या आपण पाहत असताना आपल्याला हा विषय अधिक समजण्यासाठी या सर्व व्याख्या मदत करतात की देव जो आहे तो त्या निर्मिती करून किंवा त्या निर्मितीच्या कार्यानंतर त्याने त्याच्यापासून काय म्हणू शकतो आपण, तो दूर झालेला नाहीये, तर तो कार्यरत आहे. याविषयी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. जे काही घडत आहे, जे काही चांगलं वाईट जे काही होतंय त्या सर्वावर तो नियंत्रण करता आहे, तो जतन करता आहे, तो सार्वभौम कार्य करणारा प्रभू आहे. आणि म्हणून आपणा सर्वांना ह्या गोष्टी समजणं अत्यंत गरजेचं आहे. आता या विषयाकडे आपण वळत असताना विशेष करून आज मी जो संदर्भ निवडलेला आहे तो संदर्भ आहे स्तोत्रसंहिता 103. आणि विशेष करून या स्तोत्रसंहितेमधून, या स्तोत्रामधूनच आज आपण या विषयावर आज विचार करणार आहोत. आणि या विषयाच्या अंतर्गत विशेष करून 3 महत्त्वाची सत्य आपण पाहणार आहोत. त्यामधील पहिलं जे सत्य आहे त्या सत्याकडे आपण वळणार आहोत. ते पहिलं सत्य आहे ईश्वरीय नियोजनामधील देवाचे गुण वैशिष्ट्य. जर आपल्याला देवाचे ईश्वरीय नियोजन समजून घ्यायचं आहे तर त्याचे गुण वैशिष्ट्य आपल्याला योग्य रीतीने समजून घेणं गरजेचं आहे. जर देवाला समजून घ्यायचं आहे तर त्याचे गुण वैशिष्ट्य आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. या आपण त्याकडे वळूया. ह्यावेळेस आपण एक वचन वाचूया. पहिलं जे गुण विशेष आहे त्याकडे आपण जात असताना एक वचन वाचूया. स्तोत्रसंहिता 103 आणि वचन 19 त्यामधील पहिला भाग, ज्यामध्ये ते वचन मार्गदर्शन करतं की परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापिले आहे. यामधून पहिल्या गुणविशेषावर आपण विचार करणार आहोत आणि ते पहिलं गुणविशेष आहे तो सार्वभौम राजा आहे. ज्यावेळेस आपण राजाविषयी विचार करतो तर जगातील जे राजा आहेत त्यांना मर्यादा आहे. त्यांचं राज्य काही अंतरावर आहे, काही काळापुरता आहे, त्यांना सर्व गोष्टींमध्ये मर्यादा आहे. परंतु त्यावेळेस आपण हे वचन वाचतो की परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापिले आहे. आपल्याला हे वचन त्या अशा राजाविषयी मार्गदर्शन करतो. तो राजा असीमित आहे, तो सार्वभौम आहे. त्याचं राज्य
अनादी कालापासून अनंत कालापर्यंत सर्वदा स्थिर आहे आणि तो कार्यरत आहे. त्याचं कार्य बंद पडलेलं नाही. जगाची स्थापना झाली त्याच्या अगोदरही त्याचं कार्य चालूच आहे आणि सर्व काळासाठी चालूच असणार आहे. त्याच्या राज्याला कसलीही सीमा नाही, त्याच्या कार्याला कसली सीमा नाही, त्याच्या साम्राज्याला कसलीही सीमा नाही. लहानातील लहान कीटक तर मोठ्यातला मोठा प्राणी, वारा, जे काही दिसतं ते सर्वांवर राज्य करणारा हा राजा आहे. तो सार्वभौम राजा आहे. ज्यावेळेस आपण सार्वभौम राजा याच्याविषयी विचार करतो तर नक्कीच तो सार्वभौम राजा तो कधी न बदलणारा आहे. त्याच्या राज्याला कधीच अंत नसणार. ज्यावेळेस आपण 19वे वचन स्तोत्र 103 आणि वचन 19 त्यातील दुसरा भाग वाचतो, त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की त्याचे राज्य सर्वांवर आहे. हा राजा जो आहे तो काही वेळेपुरताच मर्यादित नाही, सर्व गोष्टींवर राज्य करणारा सर्वाधिकारी तो राजा आहे. हा पहिला गुणविशेष आहे आणि ईश्वरी नियोजनामधील हा भाग आहे. पहिला महत्त्वाचा तो भाग आहे, हा गुणविशेष आहे जो आपल्याला हे स्पष्ट करतं की देव कसा आहे, तो महान आहे. त्यानंतर दुसरा जो गुणविशेष आहे तो म्हणजे तो पवित्र राजा आहे. ज्यावेळेस आपण देवाच्या पवित्रतेविषयी विचार करतो तर त्याच्या पवित्रतेसोबत त्याचं न्यायीपण, त्याची नीतिमत्वता सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तो पवित्र आहे म्हणजे काय आहे? देव त्याच्या नैतिकतेच्या दृष्टीने तो सर्वोत्तम आहे. त्याच्या ठायी पापाचा एक अंश देखील नाही. तो पापाचा अंश देखील पाहू शकत नाही. तो इतका पवित्र आहे की त्याच्या ठायी मुळीच पाप नाही आणि पापाला मुळीच जागा नाही. तो पूर्णपणे शुद्ध आहे आणि पाप व दुष्टता यांच्यापासून तो सर्वथा विभक्त आहे, वेगळा आहे. आणि ही देवाची पवित्रता दाखवणारा शब्द आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला देवाच्या ईश्वरी नियोजनाविषयी शिकायला भेटल की तो कसा आहे, तो पवित्र आहे. त्यानंतर समोरचा जो गुणविशेष आहे तो म्हणजे तो क्षमाशील आहे. तो त्याचं पावित्र्य बाजूला ठेवून क्षमा करणारा नाहीये. ज्यावेळेस तो क्षमाशील राजा आहे, ज्यावेळेस त्याचा हा गुण समोर येतो, तो क्षमाशील आहे, तर नक्कीच लक्षात घ्या की देवाचे जे गुणविशेष आहेत ते एकमेकांना जोडून कार्य करणारे आहेत, ते एकमेकांना तोडून कार्य करणारे नाहीत. म्हणजे तो पवित्र आहे म्हटल्यानंतर त्याच वेळेस फक्त तो पवित्रतेचे कार्य करतो आणि मग तो क्षमाशील आहे तर त्याची पवित्रता तर बाजूला ठेवतो आणि मग तो क्षमा करतो असं नाही. तर तो त्याच्या पावित्र्याने, त्याच्या न्यायीपणाने, त्याच्या सामर्थ्यशाली सर्वाधिकारीपणाने तो क्षमाशील राजा आहे. आणि ज्यावेळेस आपण क्षमाशील राजेविषयी विचार करतो तर विशेष करून आपण ज्या स्तोत्रामधून, ज्या वचनामधून हा गुण घेतलेला आहे ते वचन आहे स्तोत्रसंहिता 103 आणि वचन 3, ज्यामध्ये तो म्हणतो की तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो. जर हे वचन शब्दशः घेतलं तर मग तो राजा न्यायी किंवा पवित्र राजा नाही अशाच प्रकारे दिसेल. परंतु नाही, तसं नाही. तो पवित्र आहे. त्याच्या पावित्र्याने, त्याचं नीतिमत्वता, त्याची सरळता, त्याची न्यायीपण, त्याचं सार्वभौमत्व हे सर्व जाग्यावर त्याच्या सोबत कार्यरत राहूनच तो क्षमाशील देखील राजा आहे. आणि क्षमाशील ज्यावेळेस आपण विचार करतो तर क्षमाशील म्हणजे निवडलेल्यांच्या पापाचा दंड, शिक्षा भरून देण्याबाबत देव आम्हाला जबाबदार धरत नाही, कारण ख्रिस्ताने आमच्यासाठी तो दंड भरला आहे. त्यानंतर समोरचा जो गुणविशेष आहे तो म्हणजे तो दयाळू आणि करुणामय राजा आहे. सगळ्यात आवडणारे हे गुणविशेष आहेत लोकांना, ख्रिस्ती बांधवांना. काय? तो क्षमाशील आहे, तो दयाळू आहे, तो करुणामय आहे, तो कृपाळू आहे.
तो दयेचा सागर आहे. परंतु हे लक्षात घ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, की तो क्षमाशील आहे, तो दयाळू आहे, तो करुणामय आहे, हे नक्कीच सत्य आहे. परंतु त्याची करुणा, त्याची दया, त्याची क्षमाशीलता ही त्याच्या पवित्रतेला सोडून नाहीये. त्याची पावित्रता, त्याचं न्यायीपण, त्याची सरळता ही सर्व राखून तो क्षमाशील, दयाळू आणि करुणामय देव आहे. आणि त्याच्याविषयी आपल्याला वचन शिकवतं. स्तोत्र 103 वचन 4 सांगतं, तो तुला दया व करुणा ह्यांचा मुकुट घालतो. जे क्रोधरूपी मुकुट आपल्यावर होता, जन्मापासूनच आपण त्या क्रोधरूपी मुकुटाच्या खाली आहोत. का बरं? कारण त्याचं कारण आहे पापी स्वभाव, पाप जे आपल्याला देवाच्या क्रोधाखाली ठेवणार आहे. आणि त्यातून बाहेर निघण्यास आपण बिलकुल लायक नाही. परंतु देवाची दया, देवाची करुणा हे दाखवत आहे की देव तुम्हाला त्या क्रोधरूपी त्या मुकुटापासून, त्या क्रोधापासून वाचवत आहे आणि तुम्हाला दया आणि करुणा यांचं मुकुट घालत आहे. ते कसं केलं देवाने? ख्रिस्तामध्ये, प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील कार्याद्वारे ख्रिस्ताने आपल्याकरिता देवाचा क्रोध स्वतःवर घेतला आणि त्याचं नीतिमत्व, त्याची करुणा आणि दयेचा मुकुट त्याने आपल्याला घातलेला आहे. आणि ज्यावेळेस आपण त्याच्याविषयी विचार करतो, करुणामय, दयाळू किंवा करुणामय, तर दयाळू म्हणजे आमच्या पापामुळे आम्ही त्याच्या न्यायदंडास पात्र आहोत आणि ते देवाने त्याच्या करुणेने मार्गे राखून ठेवणे, त्याला दया म्हणतात. दया म्हणजे आपल्या पापामुळे आपण नाशास पात्र आहोत, न्यायदंडास पात्र आहोत, परंतु देवबाप त्याच्या करुणेने ते आपल्यापासून रोखून धरत आहे, त्याला दया म्हणतात. परंतु ते रोखून धरत असताना त्याचं न्याय सुद्धा तो करत आहे त्याच्या पवित्रतेने, आणि ते आपल्याला ख्रिस्तामध्ये पाहायला भेटतं. करुणामय आणि कृपाळू हा शब्द जो आहे तो काय दाखवितो बरं? जे मिळण्यास आम्ही सर्वस्वी अपात्र आहोत. काय मिळण्यास आपण अपात्र आहोत? सार्वकालिक जीवन, ख्रिस्त, ते विपुलतेने उदार हस्ते आम्हाला देणे हीच कृपा आहे. ते आपल्याला त्याने दिलेलं आहे. ख्रिस्त आपल्याला लाभलेला आहे, जीवन आपल्याला लाभलेलं आहे. आपण कशास पात्र होतो? नाशास, मृत्यूस पात्र होतो, परंतु ख्रिस्तामध्ये आपल्याला जीवन मिळालेलं आहे. ही त्याची करुणा आहे, त्याची दया आहे. त्यानंतर समोरचा जो गुण आहे तो आहे स्तोत्र 103 आणि वचन 6 मधून, ज्यामध्ये सांगितलं की जाचलेल्या सर्वांसाठी परमेश्वर नीतीची व न्यायाची कृत्य करीतो. तो न्यायी राजा आहे. ज्यावेळेस आपण त्याच्या न्यायीपणाविषयी विचार करतो तर तो पक्षपाती असा नाही. ज्यावेळेस आपण त्याच्या न्यायाविषयी विचार करतो तर आपल्याला पुन्हा त्याच्या पवित्रतेची पण आठवण करणं गरजेचं आहे. त्याच्या पावित्र्याने, त्याच्या सर्वाधिकारीपणाने, त्याच्या नीतिमत्वाने, त्याच्या सरळतेने तो न्याय करणारा देव आहे. त्याची नीतिमत्वता, ज्यावेळेस आपण त्याच्याविषयी विचार करतो, देवाची नीतिमत्व, तर देव नेहमी योग्य, सरळ, नीतिमान, न्याय आहे. तो नेहमी त्याच्या पवित्र स्वभावाशी संपूर्णपणे सुसंगत अशा प्रकारे कार्य करतो. सुसंगतपणे तो कार्य करत आहे. सर्व त्याचे गुण, वैशिष्ट्य एकमेकांना जोडलेले आपल्याला पाहायला भेटत आहे. त्याच्या न्यायीपणाविषयी आपण ज्यावेळेस विचार करतो तर त्याचा न्याय जो आहे तो सात्विक आहे, तो नीतिमान आहे, तो पावित्र्याने आहे, अति पवित्रतेने आणि सरळतेने आहे. त्याच्यामध्ये पक्षपात नाही. तो नीतिमानांना प्रतिफळ देतो आणि दुष्टांना शिक्षा देतो, शिक्षा करतो. त्याचं न्यायत्व अशा प्रकारे आहे. आणि पुन्हा त्याच गुणाविषयी आपण विचार करतो की तो अतिपवित्र, नीतिमान आणि न्यायी राजा आहे, तर मग नक्कीच हे सर्व सोबतच कार्य करत आहे. त्यानंतर समोरचा जो गुण विशेष आहे तो म्हणजे स्तोत्र 103 आणि वचन 14 मधून आहे, तो म्हणजे तो सर्वज्ञानी राजा आहे. काय सांगतं स्तोत्र 103 वचन 14 आपण पाहूया. कारण तो आमची प्रकृती जाणतो.
हे वचन वाचत असताना दावीद राजा ज्यावेळेस त्याच्या स्तोत्र संहितेमध्ये, मला असं वाटतं स्तोत्र 51 मध्ये तो म्हणतो की मी आईच्या उदरात असतानाच माझी आकृती तुला माहीत होती, मी पिंड रूपाने असतानाच माझ्याविषयी सर्व काही तुला माहीत आहे, माझा एकही दिवस उजाडण्यापूर्वी तुला ते माहीत आहे आणि ते सर्व तू वहीत नमूद केलेला आहे. जाणतो हा जो शब्द आहे तो आपल्याला विशेष करून त्याच्या सर्वज्ञानीपणाविषयी शिकवणारा शब्द आहे. स्तोत्र 103 वचन 14 मध्ये आहे, कारण तो आमची प्रकृती जाणतो. जाणतो म्हणजेच तो सर्वज्ञानी आहे. सर्वज्ञानी म्हणजे काय? सुरुवातीलाच शेवट माहीत असणारा. त्यानंतर समोरचा जो गुणविशेष आहे तो म्हणजे तो विश्वसनीय राजा आहे. हा असा राजा आहे जो विश्वसनीय आहे. त्याच्याविषयी आपल्याला स्तोत्र 103 वचन 17-18 शिकवते बघा. स्तोत्र 103 वचन 17 आणि 18. परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर युगानुयुग असते आणि त्याच्या न्यायपणाचा अनुभव त्यांच्या पुत्रपौत्रांना घडतो. म्हणजेच त्याचा करार जे पाळतात आणि त्याच्या विधींचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात त्यांना तो घडतो. देवाची विश्वसनीयता ही फार वेगळी आहे. मनुष्य विश्वसनीय नाही, परंतु देव विश्वसनीय आहे. इथं विशेष करून काही शब्द आपल्याला पाहायला भेटल. त्याचे भय धरणाऱ्यावर युगानुयुग असते आणि विशेष करून त्याच्यावर अधिक भर देत असताना वचन 18 सांगत आहे की म्हणजे त्याचा करार जे पाळतात, करार, त्याची विश्वसनीयता. कशाबद्दल तो विश्वसनीय आहे? त्याच्या कृत्यांबद्दल तो विश्वसनीय आहे, त्याच्या योजनेप्रती तो विश्वसनीय आहे, त्याच्या अभिवचनांप्रती तो विश्वसनीय आहे, त्याच्या करारांप्रती तो विश्वसनीय आहे, त्याच्या निर्णयांप्रती तो विश्वसनीय आहे. त्याच्या गुणविशेषांमध्ये तो विश्वसनीय आहे. तो करार जपणारा प्रभू आहे. ही त्याची विश्वसनीयता दाखवणारी आहे. त्यानंतर समोरचा जो गुणविशेष आहे तो म्हणजे तो सार्वकालिक राजा आहे. स्तोत्र 103 आणि वचन 17 त्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतं. परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यावर युगानुयुग असते आणि परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापले आहे. वचन 19 ते शिकवतं त्याचे राज्य सर्वांवर आहे. ज्यावेळेस आपण सार्वकालिक ते बद्दल विचार करतो तर सार्वकालिकता आपल्याला हे दाखवते की त्याला सुरुवातही नाही आणि शेवटही नाही. त्याचे राज्य सर्वदा स्थिर आहे. ते अनादी कालापासून अनंत कालापर्यंत सर्वदा स्थिर आहे. ते आता आहे, ते नेहमीच राहणार. त्याला आदी नाही आणि अंतही नाही. त्याच्या राज्याला आरंभ नाही आणि शेवटही नाही. तो सार्वकालिक राजा आहे. ईश्वरीय नियोजन किती सुंदर रीतीने आपल्याला ह्या गोष्टी शिकवत आहे. हे सर्व गुणविशेष आपल्याला ज्यावेळेस आपण एकत्रित आणतो त्यावेळेस आपल्याला हे पाहायला भेटतं की ईश्वरी नियोजन हे आहे. ज्यावेळेस आपण आणखी समोर येतो तर समोरचा जो गुणविशेष आहे, शेवटचा गुणविशेष, आणि तो म्हणजे तो महान पराक्रमी राजा आहे. तो महान पराक्रमी राजा आहे. ज्यावेळेस आपण त्याची महानता किंवा त्याच्या पराक्रमाबद्दल विचार करतो तर आपण ज्यावेळेस स्तोत्र 103 आणि वचन विशेष करून 20 ते 22 वाचतो त्यानुसार आपल्याला त्याचं महान पराक्रम पाहायला भेटेल. वचन 20 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. त्या ठिकाणी बलसंपन्न दूत त्याची आज्ञा पाळतात अशा प्रकारे शब्द आहे. त्यानंतर वचन 21 मध्ये आपल्याला सर्व सैन्य त्याच्याविषयी पाहायला भेटतं, त्याच्या अधीन आहेत. आणि वचन 22 मध्ये सर्व निर्मिती बघा. वचन 20 बलसंपन्न देवदूत,
वचन 21 सर्व सैन्य आणि वचन 22 सर्व निर्मिती त्या महान पराक्रमी राजाच्या नियंत्रणामध्ये आहे. तो सर्वोच्च राजा आहे, त्याच्या तोडीचा कोणीच नाही याविषयी मार्गदर्शन करतो. आणि पहिलं सत्य आहे. देवाचे प्रिय लेकरांनो, अशा प्रकारे सत्य आहे ज्यामध्ये पूर्ण त्याचे गुण वैशिष्ट्य सामावलेले आहे, ज्यामध्ये त्याचं पूर्णत्व, त्याचं पूर्ण दैवत्व आपल्याला शिकायला भेटतं. आणि त्याचे गुण वैशिष्ट्य जे आहेत ते एकमेकाला तोडून कार्य करत नाहीत. हे मी तुम्हाला या अगोदरही सांगितलं आहे आणि मला पुन्हा तुम्हाला हे सांगू द्या. ते एकमेकांना जोडून कार्य करत आहेत, एकमेकांशी जडून ते कार्यरत आहेत. हे पहिलं सत्य आहे ज्यामध्ये आपण त्याच्या गुणविशेषांविषयी विचार केलेला आहे. आता आपण दुसऱ्या सत्याकडे वळणार आहोत आणि ते दुसरं सत्य जे आहे ते सत्य आहे ईश्वरीय नियोजनामधील देवाचे कार्य. ज्यावेळेस आपण त्याच्या कार्याविषयी विचार करतो तर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की देव कार्यरत आहे. प्रत्येक स्थितीमध्ये, प्रत्येक वेळेमध्ये, प्रत्येक क्षणात, प्रत्येक सेकंदामध्ये तो कार्यरत आहे. जगाच्या स्थापने अगोदरही तो कार्यरत होता, जगाच्या स्थापनेनंतरही तो कार्यरत आहे आणि तो कार्यरत राहणार आहे. जे काही घडतं, आणि त्याच्यासाठी मला फार सुंदर ते वचन आवडतं. यशायामध्ये सांगितलेलं आहे, ज्या ठिकाणी तो म्हणतो की तो अंधाराचा उत्पन्न करता आहे, तो प्रकाशाचाही आहे उत्पन्न करता, तो अनिष्टाचा आणि तो चांगल्या गोष्टींचाही उत्पन्न करता आहे. त्याच्याविषयी स्तोत्र मला असं वाटतं 47 त्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतं. यशायाचं ग्रंथ आपल्याला त्याविषयी मार्गदर्शन करतं की तो अंधाराचा आणि तो प्रकाशाचा देखील उत्पन्न करता आहे. पुष्कळ लोक म्हणतात की जे काही वाईट घडतं ते सैतानाकडून घडतं, जे काही येत आहे ते सैतानाकडून घडतं, वाईटाकडून घडतं. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, अंधाराचाही उत्पन्न करता देवच आहे आणि त्यासोबत प्रकाशाचाही उत्पन्न करता तोच आहे. आज जी स्थिती उद्भवलेली आहे कोरोनामुळं, पूर्ण जग लॉकडाऊन आहे. कोण आहे त्याचा उत्पन्न करता? याच्या मागं कोण आहे? देवच कार्यरत आहे. त्याचं दैवी उद्दिष्ट तो सर्व गोष्टीमधून, सर्व स्थितीमधून तो पूर्णत्वास नेतो. आणि आता आपण या त्याच्या दुसऱ्या सत्याकडे वळत असताना या सर्वांचा आपण विचार करणार आहोत. ईश्वरीय नियोजनामधील देवाचं कार्य आपण आताच पाहिलेलं आहे की तो कार्यरत आहे. तो कार्यरत होता नाही, तर तो कार्यरत आहे आणि कार्यरत तो राहणार आहे. काय त्याचं कार्य आहे? सगळ्यात पहिलं कार्य म्हणजे तो महान सार्वभौम निर्माण करता आहे, ज्याच्याविषयी आपल्याला स्तोत्र 103 आणि वचन 19 शिकवितं की तो सर्वदा राज्य करतो, त्याने आपलं राजासन स्थापिलेलं आहे. हे वचन आपल्याला तो सार्वभौम निर्माण करता आहे म्हणून मार्गदर्शन करतं. त्याने स्वतः ते स्थापिलेलं आहे राजासन. त्याने स्वतः सर्व काही उत्पन्न केलेलं आहे. त्याला कोणी त्या राजासनावर बसवलेलं नाही, कोणी त्याचं राजस्थान स्थापिलेलं नाही, तर त्याने स्वतः त्याचं राजस्थान स्थापिलेलं आहे. कारण तो सार्वभौम निर्माण करता देव आहे आणि त्याचं नियंत्रण सर्वावर आहे. त्यानंतर दुसरं कार्य जे आहे ते म्हणजे सार्वभौम उद्धार करता. आता ज्यावेळेस आपण उद्धारकर्त्याविषयी विचार करतो, त्याच्या तारणाच्या कार्याविषयी विचार करतो, तर आपल्याला उत्पत्ती ते प्रगटीकरण हे वचन, पूर्ण पवित्र शास्त्र फार अद्भुत रीतीने मार्गदर्शन करत आहे की त्याने त्याची तारणाची योजना किती सुंदर रीतीने पूर्णत्वास नेलेली आहे. तिची योजना त्याने जगाच्या स्थापनेपूर्वीच केलेली होती. ती योजना तो अद्भुत रीतीने पूर्ण करत आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला पाहायला भेटतं की तो काय करत आहे? अब्राहमाला त्या
मूर्तीपूजेच्या त्या देशातून बाहेर बोलवत आहे. त्यापासून त्याने मोठं राष्ट्र तयार केलं अद्भुत रीतीने. त्याने अभिवचन दिलं. त्या अभिवचनानुसार त्याने त्या राष्ट्रांना आशीर्वादित केलं. त्या राष्ट्रामधून त्याने त्या मसीहाला या भूतलावर पाठविलं, जो त्याचा परमप्रिय पुत्र, जो आपला महान तारणारा प्रभू. आणि त्या ख्रिस्तामध्ये त्याची ती तारणाची योजना जी आहे त्याने पूर्णत्वास नेलेली आहे. आणि त्या तारणाच्या योजनेमध्ये कार्य करत असताना सर्व प्रकारच्या गोष्टी आहेत. त्यामध्ये मग चांगलं पण आहे आणि त्यासोबतच जे काही घडत आहे ते सर्व काय आहे. देवदूत सुद्धा त्याची योजना पूर्ण करत आहेत. चांगले देवदूत असू द्या किंवा वाईट. सैतान सुद्धा त्याचं दैवी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीच त्याला या भूतलावर ठेवलेला आहे. त्याच्या विचारांच्या, त्याच्या योजनेच्या, त्याच्या आज्ञेच्या बाहेर कुणीच विपरीत असं काहीच करू शकत नाही. सैतान आणि त्याच्या दूतांना देखील जर काही करायचं आहे तर त्यांना देखील त्याची परमिशन लागते. त्याच्या आज्ञेविरुद्ध ते काहीच करू शकत नाही. याचा अर्थ असा होतो का की देव वाईटाचा उगम आहे? देव पापाला मान्यता देतो? नक्कीच नाही, नक्कीच नाही. परंतु ईश्वरीय नियोजन आपल्याला हे शिकवतं की त्याची जी महान योजना आहे ती योजना तो पूर्ण करत असताना नक्कीच तो पापाला, वाईटाला तो काय करत नाही, त्याला तो मान्यता देत नाही. तरी सुद्धा लक्षात घ्या, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याच्या दैवी योजना, त्याची दैवी उद्दिष्ट पूर्ण करत आहेत. आणि त्याच्याविषयीच आपल्याला इथं पाहायला भेटतं. तो सार्वभौम उद्धारकर्ता आहे. ज्यावेळेस आपण त्याच्याविषयी विचार करतो तर वचन 3 जे आहे, स्तोत्र 103 आणि वचन 3 सांगतं की सर्व दुष्कर्मांची तो क्षमा करतो. वचन 4 शिकवतो विनाश गर्तेतून उद्धारतो. काय गरज आहे तारणाची, उद्धाराची गरज का आहे? त्याचं कारण म्हणजे दुष्कर्म. मनुष्याची स्थिती आहे दुष्कर्म, आणि दुष्कर्माचा परिणाम काय आहे? विनाश गर्त, म्हणजेच नाशास पात्र आहे. पूर्ण भ्रष्टता दाखवणारा शब्द आहे मनुष्याचा. मनुष्य इतका भयंकर आहे की जो नाशास पात्र आहे. त्याचं मन जे असाध्य रोगाने ग्रस्त आहे, तो देवापासून दुरावलेला आहे. तो कधीच चांगलं करू शकत नाही. तो स्वतःहून स्वतःचा जीव कधीच वाचवू शकत नाही. तो विनाश गर्तेमध्येच जाण्यास पात्र आहे. परंतु देव दयासंपन्न आहे. आणि ज्या प्रकारे इबिस्कारास पत्र आणि रोमकारास पत्र शिकवतं की त्याने त्याच्या प्रिय पुत्राठाई आपल्याला त्या विनाश गर्तेमधून वाचवलेलं आहे. ख्रिस्ताने पित्याकडे त्याच्या निवडलेल्या प्रजेच्या पापांची खंडणी भरलेली आहे. ख्रिस्ताचा वधस्तंभ आपल्याला त्या दुष्कर्मापासून, त्या विनाश गर्तेतून उद्धारण्यास समर्थ आहे. ख्रिस्ताचे वधस्तंभावरील कार्य हे आपल्यासाठी पुरेसं आहे, ते परिपूर्ण आहे. आणि त्याविषयीच आपल्याला ही वचन मार्गदर्शन करत आहे. ख्रिस्त हा समर्थ तारणारा आहे. ज्यावेळेस आपण वचन 9 वाचतो त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की तो आता सर्वदाच दोष देत राहणार नाही. तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही. ख्रिस्त समर्थ तारणारा आहे. त्याचं कार्य पुरेचं आहे. तेच या वचनामधून पाहायला भेटत आहे. सर्वदा दोष देत राहणार नाही, आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही. म्हणजेच ख्रिस्ताने स्वतःचे जीवन आपल्याकरिता दिले. तो त्याच्या निवडलेल्या प्रजेकरिता पाप असा झाला जेणेकरून तो आपले नीतिमत्व, त्यात आपलं ज्ञान आणि आपले जीवन व्हावं. त्याने सर्वांचे पाप त्याच्यावर लादण्यात आलं आणि ख्रिस्ताने त्याचे नीतिमत्व त्याचे निवडलेल्या प्रजेवर बहाल केले. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्ताठाई आपण नीतिमान ठरविण्यात आलेलो आहोत. नीतिमान झालेलं नाही, नीतिमान घोषित करण्यात आलेलो आहोत, नीतिमान ठरविण्यात आलेलं आहोत. ख्रिस्ताचं नीतिमत्व आपल्यावर बहाल करण्यात आलेलं आहे. आता आपण दोषी नाही, तर ख्रिस्त जो एकमेव मध्यस्थ आहे त्याने आपल्यासारख्या पाप्यांचा त्या पवित्र देवाशी समेट घडवून आणलेला आहे. कारण तो समर्थ तारणारा आहे आणि ख्रिस्ताठाई आपले तारण सुरक्षित आहे. याविषयी हे वचन मार्गदर्शन करत आहे.
त्यानंतर ज्यावेळेस आपण उद्धाराच्या कार्याविषयी विचार करतो, देवाने दिलेल्या त्या तारणाविषयी विचार करतो, तर त्यामध्ये जो आपल्याला मिळालेला आशीर्वाद आहे तो म्हणजे काय बरं? ख्रिस्तामध्ये आपले स्थान बदललेले आहे. आणि ईश्वरीय नियोजनामधील हा एक भाग आहे देवाच्या प्रिय लेकरांनो. ख्रिस्तामध्ये आपले स्थान बदललेले आहे, ज्याविषयी आपल्याला स्तोत्र 103 वचन 13 मार्गदर्शन करतं की जसा बाप आपल्या मुलावर ममता करतो तसा देव आपले भय धरणाऱ्यावर ममता करीतो. अगोदर आपण त्याची क्रोधाची प्रजा होतो, परंतु ख्रिस्तामध्ये आपण त्याचे लेकरं आहोत. दत्तकपणाचा आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे. आता स्वर्गीय देव जो महान निर्माण करता तो ख्रिस्ताद्वारे आपला पिता झालेला आहे आणि आपण त्याला आब्बा आणि पिता म्हणून आता हाक मारू शकतो. ही महान कार्य देवाने आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे. त्यानंतर समोरचं जे कार्य आहे ते म्हणजे तो सर्व गरजा पुरवितो. सगळ्यात महान आणि सगळ्यात मोठी गरज त्यांनी पुरवलेली आहे. लोक ज्यावेळेस गरजा म्हटल्यानंतर त्यांच्यासमोर सगळं त्यांचं दैनंदिन आयुष्य, दैनंदिन जीवन समोर येतं, परंतु ते हे विसरून जातात की त्याही पलीकडे सगळ्यात मोठी गरज जी होती ती म्हणजे ख्रिस्त, ती त्यांनी पुरवलेली आहे. तो पुरेसा आहे आपल्यासाठी. मग जर ख्रिस्त माझ्यासाठी आहे तर मग नक्कीच आपल्यासाठी दुःखसुद्धा आनंद ठरणार आहे. ज्या प्रकारे योब म्हणतो की देवापासून फक्त सुखच घ्यावं, दुःख घेऊ नये काय, तो त्या दुःखामध्ये सुद्धा आशीर्वादच पाहत आहे. त्या दुःखामध्ये सुद्धा तो आनंदच पाहत आहे, कारण ख्रिस्त त्या दुःखापेक्षाही, जगातील या गरजांपेक्षाही, सर्वांपेक्षा, आपल्या जीवनापेक्षाही अतिउच्च आहे. तो सर्व काय आहे. आणि ज्यावेळेस आपण तो सर्व गरजा पुरवितो याविषयी आपण विचार करतो तर आपल्याला विशेष करून स्तोत्र 103 वचन 5 आणि 6 मार्गदर्शन करतो. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करीतो, म्हणून तुझी तारुण्य गरुडासारखे नवे होते. वचन 6 जाचलेल्या सर्वांसाठी परमेश्वर नीतीची व न्यायाची कृत्य करीतो. नक्कीच तो आपल्या दैनंदिन गरजा पुरवितो. त्यानंतर समोरचं जे त्याचं कार्य आहे ते म्हणजे त्याचं प्रगटीकरण. त्याने स्वतःला प्रगट केलेलं आहे. कशा प्रकारे प्रगट केलं? निर्मितीद्वारे आपल्याला समजतं की निर्माण करता आहे. त्यासोबतच जे विशेष प्रगटीकरण आहे त्यामधील पहिलं विशेष प्रगटीकरण म्हणजे जिवंत देहधारी शब्द, म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त, त्याने त्या स्वर्गीय पित्याला प्रगट केलं. आणि दुसरं जे प्रगटीकरण आहे विशेष ते म्हणजेच जिवंत लिखित शब्द. त्याच्या पवित्र वचनाद्वारे आपल्याला पाहायला भेटतं की त्याने स्वतःला प्रगट केलेलं आहे. त्याच विषयी आपल्याला स्तोत्र 103 वचन 7 मध्ये पाहायला भेटतं की त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्ये इस्रायलच्या वंशजांना विदित केली. त्याचं विशेष प्रगटीकरण त्याची वचन, पवित्र शास्त्र, त्याने स्वतःला त्यामधून प्रगट केलेला आहे. त्याचा सार्वकालिक शब्द ख्रिस्त, त्याच्याद्वारे त्याने स्वतःला प्रगट केलेला आहे. त्यानंतर समोरचं जे कार्य आहे ज्याच्याविषयी मी अगोदरही तुम्हाला सांगितलं आणि आता पुन्हा एक बार त्याविषयी बोलणार आहे, आणि ते म्हणजे तो वाईटाचा देखील त्याचे दैवी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उपयोग करतो. तो वाईटाचा देखील त्याचं दैवी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उपयोग करतो. उत्पत्तीपासून तर प्रगटीकरणापर्यंत विचार करा. पुन्हा एक वार त्या वचनाची आठवण होते. तो प्रकाशाचा आणि अंधकाराचा देखील निर्माण करता आहे. तो अनिष्टांचा देखील निर्माण करता आहे, उत्पन्न करता आहे. विश्वासणाऱ्या या नात्याने आपल्याला समजणं गरजेचं आहे की देवापासून काही सुटलेलं नाही. जे काही घडतं त्यामध्ये देव कार्यरत आहे. तो कार्यरत आहे. वाईटाचा देखील तो त्याचे दैवी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उपयोग करतो. मग योसेफाचं उदाहरण घ्या. त्याच्या भावांनी त्याला वाईट विचाराने विकलं, परंतु तो पुढे जाऊन प्रधान झाला आणि त्याने देवाचं ते दैवी उद्दिष्ट पूर्ण केलं. ते राष्ट्र जे देवाने निर्माण केलेलं, जे देवाने घडवलेलं,
त्या राष्ट्रांना वाचवण्याकरिता देवाने योसेफाला पुढं पाठवलं होतं. त्याच्या जीवनामध्ये जे काही वाईट आलं, योसेफ स्वतः त्याच्याविषयी साक्ष देत आहे की जरी ते वाईट योजण्यात आलं होतं, परंतु देवाने ते चांगल्यासाठीच त्याचा उपयोग केला. अशा अनेक उदाहरणं तुम्हाला पाहायला भेटतील. दाविदाच्या जीवनाबद्दल सुद्धा विचार करा. त्या ठिकाणी तो एक व्यक्ती जो शिव्या देत आहे, त्या ठिकाणी इतर लोक त्या व्यक्तीला अडवण्यासाठी जात आहेत. त्यावेळेस दावीद राजा त्या लोकांना अडवत आहे. तो म्हणतो त्याला बोलू द्या. त्यानंतर आणखी उदाहरण आपण जर पाहिले तर अनेक उदाहरणं आहेत ज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. रूथ विषयी आपण विचार करू शकतो. अद्भुत रीतीने देवाने तिला कशा प्रकारे तारण दिलेलं आहे, कशा प्रकारे तो अद्भुत रीतीने त्या तारणाच्या त्या महान योजनेच्या पूर्ततेसाठी कशा प्रकारे परराष्ट्रीयांना देखील उपयोगात आणतो, त्याचं ते एक महान उदाहरण आहे. त्यानंतर आपण नवीन करारामध्ये येतो. त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटतं की जी महान आज्ञा प्रभूने दिलेली आहे की जाऊन सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, त्या महान आज्ञा तिची पूर्तता होण्यासाठी देवाने काय केलं, त्या प्रेषित काळामध्ये त्या लोकांमध्ये छळ आणला जेणेकरून ते पांगल्या गेले आणि त्याच्या महान आज्ञेची पूर्तता होण्यासाठी देवाने त्या छळाचा उपयोग केलेला आहे. मग याचा अर्थ असा नाही की देव वाईटाला मान्यता देत आहे, नाही, तर सैतान त्याचे दूत देखील त्याच्या आज्ञेच्या बाहेर नाही, हे आपल्याला यातून शिकायला भेटतं. देव वाईटाला मान्यता देत नाही, तर जे काही घडतं ते त्याचे ईश्वरीय नियोजनाद्वारे त्याचे दैवी उद्दिष्ट पूर्ण करणारा आहे. त्यानंतर त्याचं समोरचं जे कार्य आहे ते म्हणजे काय, निवडलेल्यांना सार्वकालिक जीवन देणं. स्तोत्र 103:17-18 सांगतं, परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर युगानुग असते आणि त्याच्या न्यायीपणाचा अनुभव त्यांच्या पुत्रपौत्रांना घडतो. म्हणजे त्याचा करार जे पाळतात आणि त्याच्या विधींचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात त्यांना घडतो. काय, निवडलेल्यांना सार्वकालिक जीवन देतो. तारण पूर्णपणे देवाचा आहे आणि त्या तारणाचा नायक ख्रिस्त आहे. तो समर्थ देव आहे, तो सार्वभौम तारणारा आहे. त्याच्या ठाई आपलं तारण सुरक्षित आहे. आपलं तारण हे आपण गमावणार नाही, कारण ते आपल्या हातातही नाही. ते कमावणं आणि मग ते गमावणं देखील आपल्या हातात नाही. तारण सर्वस्वी देवाचं आहे. आपलं तारण ख्रिस्ता ठाई सुरक्षित आहे. दुष्टांना तो शासन करतो. तर नक्कीच त्याच्याविषयी आपल्याला स्तोत्र 103:9, 10, 12 आणि वचन 15 शिकवतं. स्तोत्र 9 आपल्याला दोष आणि त्याचा क्रोध त्याच्याविषयी शिकायला भेटतं. वचन 10 शासन आणि दुष्कृत्यांविषयी आपल्याला पाहायला भेटतं. वचन 12 अपराध याच्याविषयी पाहायला भेटतं आणि वचन 15 मानव प्राण्यांचे आयुष्य गवतासारखे आहे, ते वनातील फुलाप्रमाणे फुलते. आणि वचन 16 वाळा त्यावरून गेला म्हणजे ते नाहीसे होते आणि त्याचा त्या ठिकाणाशी पुन्हा संबंध होत नाही. नक्कीच सर्व मनुष्याच्या आयुष्याबद्दल इथं बोललं जात आहे, परंतु दुष्टांबद्दल ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्यांच्याविषयी विचार करत असताना त्यांचं आयुष्य, त्यांचं जीवन हे नाशाकडे घेऊन जाणार आहे. त्यांचा नाश अटळ आहे, त्याच्याविषयीच हे वचन मार्गदर्शन करत आहे. तर हेच दुसरं सत्य आहे देवाचे प्रिय लेकरांनो. पहिल्या सत्यामध्ये आपण त्याच्या गुणविशेषांविषयी शिकलेलो आहोत. त्याच्या ईश्वरीय नियोजनामधील त्याची गुणवैशिष्ट्ये ते कशा प्रकारे कार्यरत आहेत. त्यानंतर आपण त्याचे कार्य पाहिलेले आहे की तो सार्वकालिकतेमध्ये कार्यरत आहे. त्याचं कार्य बंद झालेलं नाही, तो आज देखील कार्यरत आहे. आज देखील जी कोरोनाची स्थिती निर्माण झालेली आहे यामध्ये देखील तो कार्यरत आहे. भविष्यात देखील तो कार्यरत असणार आहे. त्याचं कार्याला अंत नाही. आणि त्याच्याविषयीच आपण आता या दुसऱ्या सत्यामध्ये शिकलेलो आहोत. आता तिसरं जे शेवटचं सत्य आहे ते सत्य म्हणजे ईश्वरीय नियोजनामधील देवाचे अंतिम ध्येय. काय आहे त्याचं ध्येय? वचन
103 वचन 19 सांगतं की परमेश्वराने त्याचे राजासन स्वर्गात स्थापिलेला आहे, म्हणजेच राज्य त्याचं आहे. तो कुणावर राज्य करतो? त्याचे राज्य कुणावर आहे? सर्वांवर, लहानातील लहान आणि मोठ्यातील मोठं, सर्वांवर त्याचं राज्य आहे. स्तोत्र 103 आणि वचन 20, अहो परमेश्वराच्या दूतांनो, जे तुम्ही बलसंपन्न आहात आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालता, ते तुम्ही धन्य, त्याचा तुम्ही धन्यवाद करा. त्यानंतर वचन 21 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं सर्व सैन्य, वचन 22 मध्ये सर्व निर्मिती, याच्याविषयी आपल्याला पाहायला भेटतं. नक्कीच ही सर्व वचन त्याचं महान सामर्थ्य प्रगट करत आहे. तर राज्य त्याचं आहे, सामर्थ्य त्याचं आहे, तर मग अंतिम ध्येय काय आहे? वचन 103 वचन 21-22 काय सांगता? अहो परमेश्वराच्या सर्व सैन्यांनो, जे तुम्ही त्याची सेवा करून त्याचा मनोदय सिद्धीस नेता, ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा. परमेश्वराच्या सर्व कृत्यांनो, त्याच्या साम्राज्यातील सर्व ठिकाणी त्याचा धन्यवाद करा. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद करा. त्याचा अंतिम ध्येय काय आहे? राज्य त्याचं आहे, सामर्थ्य त्याचं आहे, तर मग गौरवही काल, आज आणि युगानुयुग त्या स्वर्गीय पित्यालाच मिळणार आहे. तर हे 3 सत्य आपण या विषयाच्या अंतर्गत आता पाहिलेले आहेत. पहिल्या सत्यामध्ये आपण त्याच्या गुणविशेषांविषयी विचार केलेला आहे, ईश्वरीय नियोजनामधील त्याची गुणवैशिष्ट्ये. दुसऱ्या सत्यामध्ये आपण त्याच्या कार्यांबद्दल विचार केलेला आहे, त्याच्या कार्यांना अंत नाही. तिसऱ्या सत्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की या सर्वांचं ध्येय काय आहे? केवळ त्याच्या गौरवास्तव. आणि आता लागूकरणाकडे येत असताना, या विषयाच्या शेवटी येत असताना आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की देवाने आपल्यासारख्या अपात्र लोकांना अति अनमोल असं काही दिलेलं आहे, आणि ते म्हणजे ख्रिस्त, जो देवाचा सर्वात अनमोल पुरवठा आहे, ज्याची किंमत आपण कशानेही करू शकणार नाही. आपल्या जीवनापेक्षाही ख्रिस्त श्रेष्ठ आहे. आणि स्तोत्र 23:1 मध्ये ज्या प्रकारे दावीद राजा म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. काय उणे आहे मनुष्याला? उपदेश 3:11 मध्ये सांगितलेलं आहे की त्याने मनुष्याच्या मनात अनंत कालाविषयी कल्पना उत्पन्न केली आहे. मूळ हिब्रू भाषेमध्ये हे वचन अशा प्रकारे आहे की देवाने मनुष्याच्या मनात अनंत काळाविषयी पोकळी निर्माण केलेली आहे. मग ती उणीव आणि पोकळी काय आहे? हे का गरजेचं आहे? कारण आपण देवाचे शत्रू होतो. आपण आपापला मार्ग धरलेला होता. आपल्यामध्ये पाप ही आडभिंत होती. आपण नाशास पात्र होतो. पण ख्रिस्त जो सर्व जीवनाचा उगम आहे, त्याने त्याचे जीवन आपल्याकरिता दिले. तो आपल्याकरिता त्या वधस्तंभावर बलिदान झाला. तो मृत्यू पावला आणि तिसऱ्या दिवशी पुनरुत्थी झालेला आहे. तो समर्थ तारणारा आहे. आणि म्हणूनच पाऊल म्हणतो की मला तर जगणं हा ख्रिस्त आहे आणि मरणं हा लाभ आहे, कारण ख्रिस्तच सर्व काही आहे. म्हणूनच मेलो तरी ख्रिस्तच माझा लाभ आहे. आणि शेवटी या विषयाच्या शेवटी एक असताना मी तुम्हाला इतकंच सांगू इच्छितो की आपलं लक्ष त्या ख्रिस्ताकडेच केंद्रित करा. ख्रिस्त शिका, ख्रिस्त जगा, ख्रिस्त शिकवा, ख्रिस्त अनुसरा आणि ख्रिस्त गौरवा. देवबाप हा विषय समजण्यासाठी आपणा सर्वांना त्याची कृपा, त्याची दया तो पूर्व, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो. आपणा सर्वांना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रभू आशीर्वादित करो. आमेन.